उभा राहून तुम्हाला मी दाखवतो कसा बनवलेला आहे हाचा फ्रूट. हे बघा माल दिसतो ना तर पूर्ण कापायचा आहे. पटापट पाऊस थांबलाय अशी ह्याला थोड्या बोलतात. आणि माझी चड्डी पण बघू शकता. हे बघा इथे फाटलेली आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा माझी हालत बघून. सो हे गाइस वेलकम टू माय रवींद्र ब्लॉग. स्वागत आहे. इकडे ज्वारी ज्या व्हिडिओमध्ये दाखवले त्या मित्रांनो पिकत आले तर ते तुम्हाला थोडंसं दाखवतो. बघा लांबून तुम्हाला दाखवतो. आणि त्याचा बीज असा असतो. हे अशा ज्वारी. आई शेतावर वरती गेले भात कापायला आणि मला बोललेली होती की लवकर ये भात कापायला. तर मित्रांनो अजूनपर्यंत आता वाजले 5 आणि मी मित्रांनो ब्लॉग शूट करत होतो ना त्याच्यामुळे मला टाइम झाला. पलाटात आलोय आणि आता जिथे भात कापा तिकडे जाणार आहे. तर बघू बरं आईचा काय रिॲक्शन येतो ते. तर चला फायनल तिकडे जाऊ आपण पलाटात. आता मी तर मित्रांनो तुमच्यासाठी असं डेली ब्लॉग आला घेऊन येईन. तर मित्रांनो मी जवळ आले तर आता तुम्हाला पलाटामध्ये मी आलो. जाऊ ना रिॲक्शन बघू आईचा काय रिॲक्शन. हे बघा हे आमची शेती. हे भात बांधून ठेवलेलं आहे. ह्याला झोड्या बोलतात. हे बघा अशी ह्या इकडे कडीप आहेत. आणि आई बघा ही ना आई ना व्हिडिओमध्ये तेव्हा नाही बोलत नाही तर अशी ना तर शिवाज मारल्या असत्या मला. टॉवेल आहे त्याच्यामध्ये भात जमा करून ठेवले कारण की करटी पडते ना. आणि आमचा भात दाखवतो तुम्हाला. हा बघा मस्त आलेला आहे एकदम भारी. हे बघा असं आलेलं आहे आणि असं झालेलं आहे. हे बघा तर कमेंट करून सांगू शकता कसा आमचा भात आहे ते. आणि आई तिकडे रागाने बघते माझ्याकडे कारण की मी बोललो ना तुम्हाला मस्त भात आले त्याच्यामुळे. हे बघा इकडे कडीप असा. आणि हा बघा आमच्याकडला व्ह्यू असा काय आहे व्ह्यू. हा बघा चारी बाजूला असा व्ह्यू आहे. आणि आई आता भारा उचलून देते. मी तर ब्लॉग शूट करतो ना तर आता हे एवढंच आहे. हे बघा असा काय आमचं घर आहे ना तिथे आम्ही भात नेऊन ठेवतो तर तिकडे आता नेऊन ठेवायला लागेल. आणि आई इकडे करट्या गोळा करते. आई भात तुमच्या ह्या वर्षी मस्त आला ग. ए आई ऐ बोल ना काय झालं आता बोल. व्हिडिओ शूट करतो ना व्हिडिओ चालू करतो ना काही बोलायचीच बंद होते. काय होते काय माहीत. मला नाही वाद्यांचा सांग यावर्षी भात चांगला आहे त्याच्यामुळे भाव खाऊन दाखवते. ही बघा आता बघा तिकडनं जाईन का तोंड तिकडनं वाली ती बघा भाव खादी माझी आई भाव खादे. हे बघा तशी भाव खादे. आई घाय कर पटापट घाय करा. खूप अजून तर खूप कापायचं आहे. अजून तर हा माल दिसतो ना तर पूर्ण कापायचा आहे. पटापट पाऊस थांबलाय तर आपल्याला कापायला लागेल पटापट. हा कडीप टाप इकडे जागा पण नाही राहिला तरी पण आता तिकडे जागा आहे पण तिकडे थोडा लांब जागा आहे ना त्याच्यामुळे जवळच टाकू. आता एवढाच राहिलेला आहे आमचा भात. यो इथून असा तर तिथपर्यंत हा अर्धा झाला कापून. आणि हा अर्धा ना मीच कापला. सकाळीच येऊ ना 7 वाजता येऊ ना कापायचा मी. एवढी मेहनत घेतली आणि तुम्ही कशाला हसता. हे आई मी सकाळीच कापला का नाही. सकाळी 7 वाजता येऊन ना मी कापला भात. आईचा रिॲक्शन बघतो पण काय आई रिॲक्शन देत नाही. काय मित्रांनो आई लाजते व्हिडिओमध्ये सांगते मला घेऊ नको बेकार. म्हणजे आता कामाशी माणूस तसाच राहील ना. मी तर नाही लाजत कामाशी कसा. हा बघा कसा आलेला आहे मी. आणि माझी चड्डी पण बघू शकता. हे बघा इथे फाटलेली आहे पूर्ण. हे बघा मित्रांनो माझी हालत बघा. मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा माझी हालत बघून मला जरा सपोर्ट करा. तुमचा सपोर्ट थोडासा दाखवा ना. आमचा अजून भात कापायचा आहे. कापू पटापट. आई सांगते का तू बैल बघायला जा कुठे आहेत ती. तर चला आपण आता बैल बघायला जाऊ. अरे बापरे आईचा राग बघू शकता. हो शूट कसा करू. हे बघा काठी दिली आईने फेकली माझ्यावर. काठी लागली असती ना तर पूर्ण आईचा राग मस्त निघाला असता. चला फायनली बैला दाखवतो तुम्हाला आमची बैला कुठे आहेत ती. हो महाराज गवत कसं आहे. गवत कसा गोड लागते का नाही. हा बोल माझ्या व्हिडिओमध्ये काहीतरी बोल. अरे रे घाबरला तो पलतो. आणि एक कुठे गेला महाराज. एक तर इथे आहे हा बघा. आणि एक कुठे गेला. अरे एक कुठे गेला पळाला का काय. एक तर मिळतच नाही. कुठे रे. यो बघा इकडे जंगलात जाऊ ना. बघा थांब तुम्हाला दाखवतो तो काय करतो. हा बघा तिकडे जंगलात जाऊ ना कुठे राहिलाय. ए काय रे तुला गवत नाही इकडे जंगलात येऊन ना पाला खातोस. हा बघा इकडे जंगलात येऊन ना पाला खातो. इकडे एवढा गवत आहे. हे बघा इकडे एवढा गवत आहे ते सोडून. आणि हा बघा कुठे शिरला इकडे जंगलात. 2 बैल आहेत आमचे नांगराचे बैल आहेत कारण की आमच्याकडे अशी जागा आहे त्याच्यामध्ये काय ट्रॅक्टर फिरणार त्याच्यामुळे आम्हाला नांगरणी करायला लागते पावसाळ्यात.
ब्लॅक कलर वाव आणि व्हाईटवाला ते बैल आहेत, ब्लॅक व्हाईट, आणि हा इथे ब्लॅकवाला गवारी. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज मित्रांनो मला सपोर्ट करा. तुम्हाला माझा पहिला व्हिडिओ बघायला भेटलाच असेल, त्याच्यामध्ये मी रिक्वेस्ट केलं आहे. तर डेली ब्लॉग मी टाकणार आहे आता. तर मी काय करतो ना, माझी लाईफस्टाईल कशी आहे ती सगळे ब्लॉग तुम्हाला या चॅनलवर बघायला भेटतील. तर शेवटपर्यंत बघा. आणि माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा. तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. मित्रांनो प्लीज मला सपोर्ट करा. 2 महिन्यात मित्रांनो माझे वॉच टाईम कंप्लीट करा. कंप्लीट मित्रांनो आताच सबस्क्राईब करा. आताच करा. थँक्यू मनापासून थँक्यू. इथं मित्रांनो बैल बघून आलो. आणि बैल बघून आलं ते बघा तिकडे काठी ठेवलेली आहे. हे बघा इकडे झाड आहे आणि त्याच्यावर वरती तुम्हाला घरटासारखा दिसत असेल. तो घरटा नाही मित्रांनो, तो घरटाच आहे तो, पण तो खूप मोठा पाखरूचा घरटा आहे. असे ना कावला असतो ना ब्लॅक कलरवाला, म्हणजे असा टी शर्ट असते त्याचा आणि असा ब्लॉग शूट करतो. लाकडं गोळा करायला लावलेत आईने. हे बघा इकडे, कारण की आमच्या घरी लाकडं कमी आहेत जलवण्यासाठी. आम्हाला व्हिडिओमध्ये बोलून देत नाही मित्रांनो माझे फॅमिली व्हिडिओ. तो मित्रांनो घरटासारखा दिसत असेल तुम्हाला, तो ना हा ब्लॅक कलरवाला कव्वा आहे ना, त्या कव्वानी बनवलेला आहे. आवनीत जेव्हा मी इकडे बैल घेऊन यायचो ना, गोवारी होतो ना आवनीत, तेव्हा मी हा बनवलेला. तेव्हा तुम्हाला दाखवलं नाही, पण आता दाखवतो. हा बघा इकडे येणावर आहे, त्याच्यावर वरती चढून तुम्हाला दाखवतो कसा आहे ना, कसा मी बनवलेला आहे तो. मी वरती चढलेला आहे हा बघा. आणि हा घरटा इकडे असा मी बनवलेला आहे. हा बा उभा राहून तुम्हाला मी दाखवतो कसा बनवलेला आहे. हा बघा शिकीवरती. ओ भाई साहेब, हा मी बनवलेला आहे. आणि हे ऐनाचं फ्रूट, हे बघा ह्याला काय बोलतात, हे ऐनाचं फ्रूट आहे हे. आणि हा बघा मी इथे उभा आहे वरती झाडावर. तर मी असा बनवलेला आहे आणि थोडासा घाबरा वाटतो, तरी पण तुम्हाला दाखवतो ना. हे बघा इकडं खालतून असं काय बनवलेलं आहे पूर्ण, हे बघा. आणि हे बघा मला बघतात म्हणजे हा लाकडाचा आहे भारा आहे आणि तो त्या इथं भाताचा आहे. वरतून असा काय नजारा आहे भाताचा. तर चला फायनली मित्रांनो माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. प्यारा असा कमेंट टाका. आणि तुमच्यासाठी असे डेली ब्लॉग मी घेऊन येत राहीन. तर मित्रांनो ना लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा. आताच लाईक करा. थँक्यू मनापासून थँक्यू. तर मित्रांनो लाईक केल्याबद्दल थँक्यू मनापासून. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल त्याच्याबद्दल पण थँक्यू. चला फायनल भेटतो नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत माझी वाट बघा. तिथपर्यंत बाय. उद्या भेटतो.